प्रेज द लॉर्ड. जे मसीह के देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. परमेश्वर पिता महान आहे, त्याचा दया सनातन आहे. हालेलुया. माझं नाव बंडू वाघमोडे आहे. रोमकर्षपत्र 10 अध्याय 13 वचन. रोमकर्षपत्र 10 अध्याय 13 वचन. कारण जो कोणी प्रभूचा नाव घेऊन त्याचा दावा करेल त्याचं तारण होईल. आमेन. हालेलुया. हालेलुया. माझ्या भावानो, माझ्या बहिणीनो, पौलुस म्हणाला, जो कोणी प्रभूचा नाव घेऊन त्याचा दावा करेल त्याचं तारण होईल. आमेन. हालेलुया. परिस्थितीचं पुस्तक 4 अध्याय 12 वचनामध्ये दिलेलं आहे. आकाशकाले आणि मनुष्यामध्ये दुसरं कोणतंही नाव दिलेलं नाही जेणेकरून तुमचं तारण होईल. हालेलुया. आकाशकाले आणि मनुष्यामध्ये एकच नाव आहे, प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. आणि येशू तारणार आहे, येशू उद्धार करता आहे. हालेलुया. कारण येशूनं पण सांगितलं आहे, जो देवाचं वचन ऐकतो पाळतो तोच माझा बहीण भाऊ आहेत. हालेलुया. आणि देवाचं वचन सांगते, जो कोणी पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्याय निवडचा प्रसंग येणार नाही. हालेलुया. येशू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे. आणि देवाचं वचन सांगते की जो कोणी प्रभूचं नाव घेऊन त्याचा धावा करेल त्याचं तारण होईल. हालेलुया. तारण म्हणजे पापापासून सुटका, स्वतंत्र आणि मुक्ती. हालेलुया. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं, देवाचं वचन सांगते की नीतिमान एक देखील नाही, सर्वजण पाप केलेलं आहे आणि देवाच्या गौरवाला उणी पडलेलं आहे. हालेलुया. पण देव दयाळू आहे, कृपाळू आहे, प्रेमळ आहे. जिवंत देव तुमच्यावर माझे प्रेम करतो, कारण देवानेच तुम्हाला मला निवडलं आहे, बोललेलं आहे. हालेलुया. आणि देव महान आहे, देव सर्वशक्तिमान आहे. हालेलुया. देव प्रत्येकावर सारखंच प्रेम करतो. हालेलुया. देवाचं वचन सांगते, देव चांगल्यावर बी सूर्य उगवितो, वाईटवर बी सूर्य उगवितो, चांगल्यावर बी पाऊस पाडतो आणि वाईटवर पाऊस पाडतो. हालेलुया. देव पक्षपात करत नाही. हालेलुया. आणि देवाची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये. हालेलुया. कितीही पापी व्यक्ती असू द्या, कितीही अपराधी व्यक्ती असू द्या, देवाची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये. हालेलुया. जसा एक चोर डाव्या साईडला होता, दुसरा चोर उजव्या साईडला होता. एक चोर येशूला नाकारला आणि दुसरा चोर म्हणाला, अहो येशू, आपण राज्य अधिकाऱ्यांनी याल, माझं आठवण करा. हालेलुया. देवाचा दया त्याच्यावर झाला. हालेलुया. आणि त्याने ओळखलं खरोखर येशू राजा आहे, येशू प्रभू आहे. हालेलुया. आणि खरोखर देवाचं वचन स्पष्ट सांगते, रोमकर्षपत्र 10 अध्याय 13 वचनमध्ये स्पष्ट सांगते की जो कोणी प्रभूचं नाव घेऊन त्याचा धावा करेल त्याचं तारण होईल. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनो, देवाचा धावा करा, येशूचा धावा करा. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या अंतःकरणाच्या द्वारासमोर उभा आहे. तुम्ही देवाचं मंदिर आहात, देव आत्मा आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, पहा मी दाराशीच उभा आहे, दार ठोकीत आहे. जो कोणी माझं वाणी ऐकून दार उघडेल त्याच्या अंतःकरणामध्ये जाणार आणि त्याच्याबरोबर भोजन करणार. हालेलुया. हालेलुया. विश्वास ठेवा, येशू दारासमोर उभा आहे, तुमच्या अंतःकरणाच्या द्वारासमोर. हालेलुया. विश्वास ठेवा, तुमचं तारण होईल. हालेलुया. तुमचं जीवन परिवर्तन होईल, तुमचं जीवन आनंदित होईल, कारण येशू जगाचा प्रकाश आहे. हालेलुया. हालेलुया. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्त विश्वास ठेवतो त्याचा नवा जन्म होतो. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनो, त्या जीवनामध्ये प्रकाश होतो, आनंद शांती येतो. विश्वास ठेवा. हालेलुया. कारण माझं वैयक्तिक साक्षी आहे. विश्वास ठेवा. जय मसीह की. प्रेज लॉर्ड.